स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. वेलकम. वेलकम यू ऑल. काल मी एक टास्क दिला होता तुम्हाला. जर 2 दिवसाचं सेशन आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईकांना लिंक शेअर करा. केलेली दिसत नाही इथे. बरोबर आहे. काल 250 लोक होते. आता सध्या 107च लोक दिसून राहिले. तुम्ही टास्क कंप्लीट केलेला नाही आहे याचा अर्थ. ओके, काही हरकत नाही. हळूहळू बाकीचे लोक येतील. आपण आजच्या सेशनला सुरुवात करतो आहे. आणि आज आपण घेणार आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. आणि त्याआधी पास्ट लाईफ मेडिटेशनच्या आधी का गरजेचं आहे, ज्या गोष्टी आज आपण शिकतो आहे त्या गरजेच्या का आहेत ते समजून घेऊ. एक लक्षात घ्या, प्रॉब्लेम एखाद्या घटनेमध्ये नाही आहे. ती घटना 5 वर्ष आधी, 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी, 20 वर्ष आधी पण घडलेली असेल. पण आपण त्या घटनेला पकडून ठेवलेलं आहे. आता ठीक आहे, चांगल्या आठवणी आपण पकडून ठेवल्या तर आपल्या जीवनामध्ये आनंद येतील. पण जर आपण त्या सगळ्या कटू आठवणींना पकडून ठेवलं तर जीवनामध्ये नकारात्मकताच येणार आहे, कटुताच येणार आहे. आणि म्हणून आजचा महत्वाचा विषय जो आपण शिकतोय तो म्हणजे सोडून द्यायला शिका. आज आपण जेव्हा पास्ट लाईफ मेडिटेशन घेऊ तेव्हाही आपण त्या गोष्टी सोडून द्यायला शिकणार आहोत. ठीक आहे. तर गोष्टी काय करायची आपल्याला, कळत नकळत कुठल्याही कारणाने जर आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या सर्व नकारात्मकतेला सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. कारण पकडून ठेवलं तर त्रास आपल्यालाच. मग हळूहळू टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, आरोग्याच्या समस्या. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी वेळच्या वेळी सोडून देणं तेवढंच गरजेचं आहे. काय सोडून द्यायचं आहे मग? कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बोलतं, तुम्हाला कुणीतरी ते येऊन सांगतं, तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विषय घोळत राहतो, तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती तिथल्या तिथेच गोष्टी सोडून द्या. विसरू नका, पण तिला आपल्या विचारांवर ताबा मिळू देऊ नका. विसरू नका, पण त्या गोष्टीला आपल्या विचारांवर ताबा मिळू देऊ नका. सोडून द्यायला शिका. तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो, तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो, त्याला तुम्ही खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, आणि आता तोच व्यक्ती तुमच्या विरोधात असतो. तुम्हाला तीच गोष्ट सतत खात असते. तुम्ही स्वतःच स्वतःला दोष देत निराशेत ढकलत दिवस काढता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना असं समजून सोडून द्यायला शिका. त्रास करून घेण्यापेक्षा सोडून देणं केव्हाही चांगलं. असं केलं असतं तर तसं झालं असतं. विचार करा, आपण जेव्हा तांदूळ निवळतो तर त्या निवडताना एक खडा जरी चुकून तुमच्या ह्याच्यात राहून गेला आणि तो खडा जेवताना जर दाताखाली आला तर मग तो खडा तेवढाच त्रास देतो. आणि म्हणून अशा त्रास देणाऱ्या जीवनातील अनेक खड्यांना वेळच्या वेळी आपल्याला काढून टाकायचं असतं. आणि काढलं नाही तर तो त्रास आपल्यालाच होणार आहे. बऱ्याचदा असं वाटतं ना जीवनामध्ये, असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर त्याचा तसा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्रांनो, झालेल्या गोष्टीवर वेळ आणि ऊर्जा कशाला वाया घालवताय? जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं काम कर. पुढं काय करायचं यावर लक्ष केंद्रित कर. झालेल्या गोष्टी सोडून दे आणि पुढं काय करायचं ते निश्चित ठरव. आणि म्हणून प्रत्येक नकारात्मक गोष्टीला सोडून द्यायला शिका. हा असं वागला असता, तो तसा वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रांनो, किती त्रास करून घ्याल? कोण कसं वागलं या विचारात त्रास स्वतःलाच करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. आणि समोरच्याच्या चुका तिथल्या तिथेच सोडून द्यायला शिका. कारण सोडून देणं केव्हाही खूप चांगलं. आणि म्हणूनच आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची असते. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एखाद्या छोट्याशा घटनेने कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोलतं, तुम्ही लगेच ती गाडी
बाजूला लावून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता. गरज काय? त्याच्या वाचून तुमचं काही अडलं आहे का? तो तुम्हाला परत भेटणार आहे का? ज्याने अनोळखी व्यक्ती आहे, झाली त्याच्याकडनं चूक. पण आपण काय करतो, त्या विषयाला पकडून ठेवतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, सोडून द्यायला शिका. त्याचा आणि तुमचा भूतकाळात कधी संबंध आला नसेल आणि भविष्यातही येणार नसेल, तर कशाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची. सोडून द्यायला शिका. त्याला म्हणा, भाऊ तूच मोठा, माझं चुकलं, आणि पुढे चालायला सुरुवात करा. क्रियावादी होण्यापेक्षा प्रतिक्रियावादी व्हा. कारण क्रियावादी व्हायचं आपल्याला, प्रतिक्रियावादी व्हायचं नाही या. कारण प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, जीवनामध्ये तुम्ही ऍक्शन कधीच थांबवू शकत नाही. समोरच्या व्यक्तीने असंच वागलं पाहिजे असं तुम्ही ठरवू शकता का? निश्चितच नाही. ऍक्शन या वारंवार व्यक्तींकडनं होणारच आहे. मग आपल्या हातात काय आहे? त्याला देणारी रिॲक्शन. जर आता मला कोणी म्हटलं मूर्ख किंवा गाढव, तर समोरच्याच्या शब्दांनी मूर्ख आणि गाढव मी होणार नाही या. पण त्या शब्दांना मी जसं स्वीकारलं आणि काही ऍक्शन दिली, की मी रोज हजारो लोकांना शिकवते बिकवते, आणि कोण तुम्ही मला मूर्ख आणि गाढव म्हणणारे, अशी जर मी प्रतिक्रिया दिली, मग मात्र मी तो मूर्ख आणि गाढव स्वीकार केला. कारण समोरच्याच्या शब्दांना आपण थांबवू शकत नाही, पण त्याचा स्वीकार करायचा की नाही, हे मात्र 100% आपल्या हातात आहे. तर म्हणून आज एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. आपल्या जीवनात घडणाऱ्या या ज्या ऍक्शन आहे, या कधीही प्रॉब्लेम नाही. या प्रॉब्लेम कुठे आहे? त्या घडलेल्या घटनांवर आपण रिॲक्शन कशी देतो, दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. त्या घडलेल्या घटनांवर आपण रिॲक्शन कशी देतो, तोच प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस रागवणं गरजेचे नसते. काही वेळा आपल्याला परिस्थिती पाहून विषय सोडून द्यायचा असतो. कारण प्रत्येक गोष्टीत यांनी असं केलं तसं केलं काहीच नाही. एखाद्या लहानशा घटनेतून आपले काही जुने संबंध विखुरले असतील, आणि त्या दुरवण्यात चूक कुणाचीच नसेल, किंवा लहानशी चूक असेल जी तेव्हाच्या तेव्हा माफ व्हायला पाहिजे होते, असे काही असेल, तर अशी घटना इतिहासात सोडून देणं कधीच चांगले. पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्या प्रकरण कदाचित तुम्ही आणि त्यांना अपेक्षितही नसेल, इतक्या सहजतेने मिटून जाईल, आणि तुमचे संबंध त्यांच्याशी पूर्ववत आनंदाचे आणि सकारात्मक होऊन जाईल. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी वेळच्या वेळी सोडून द्यायला शिका. एखादा जवळचा व्यक्ती काहीतरी कारणावरून तुमचं खटकलं, वाद झाले, भांडणं झाले, दोघेही एकमेकांपासून दूर झाले, पण ते वाद तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्यापे एवढे मोठे होतेत का, की तुमचा इगो आडवा आला म्हणून वाद विकोपाला गेले? नक्की कुठे चुकताय याचा विचार करा. मन दुखावणारा वाद नसेल, तर पुन्हा एकत्र येऊन शकता का याचा विचार करा. कधी कधी चूक कोणाची याचा विचार करण्यापेक्षा झालं गेलं सोडून द्यायला शिका. आणि सोडून दिल्यानंतर जीवन कसं असतं, स्माइली होऊन जातं. तर आज आपण आता जे मेडिटेशन घेणार आहे, त्या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात अशाच काही कटू आठवणी ज्या आपल्या मनाच्या गाभाऱ्यात आहे, अशा सर्व त्या नकारात्मक आठवणींना आपण सोडून द्यायला शिकणार आहे. आणि जेवढ्या सहजतेने तुम्ही आज या नकारात्मक आठवणींना सोडण्याचा प्रयत्न कराल, यानंतरचे तुम्ही, जसं आपली गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर लख्ख दिसते, दिवाळीला घराला सजवलं, रंगरंगोटी केली तर घर रिफ्रेश होतं, अगदी आज आपण बऱ्याचशा गोष्टी सोडून दिल्यानंतर आपण रिफ्रेश होणार आहोत, आनंदाच्या ऊर्जांना स्पर्श करणार आहोत. कारण जे वर्षानुवर्षापासून तणाव आणि आपण नकारात्मक गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत, त्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून आपण कुठेतरी लांब जाणार आहोत. ओके, सो रेडी आहात सगळे? चलो ग्रेट. थोडा पाणी पिलो. कारण कसं असतं ना, या जेव्हा एनर्जी फिरतील शरीरामध्ये जुन्या आठवणींच्या, तर पाण्याचा फ्लो, कारण आपल्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी, घाम आणि वॉशरूमच्या माध्यमातून निघून जाणार आहे, तर त्याच्यामुळे थोडं पाणी पिऊन घ्या. कारण आज आपल्याला वर्षानुवर्षाच्या नकारात्मकतेला दूर काढून
फक्त आयुष्यातल्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं. प्रत्येक चांगल्या आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आणि कोणी शब्दानी कृतीने तुमच्याशी वाईट वागलं असेल, सगळ्यांना माफ करा. कठीण आहे माफ करणं, कारण समोरच्याने दिलेला त्रास कदाचित खूप मोठा आहे, पण तरी देखील माफ करायचं आहे. कारण जरी माफी जमली ना, तर मग आपल्याच मनावर वर्षानुवर्षाचा असलेला तणाव आपण सहजतेने दूर करू शकणार आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. आज सहजतेने आपण 2 मिनिटाचा वेळ तिथे पाणी पिऊन घ्या, व्हिडिओ ऑन करा आणि रूट चक्रापर्यंत ऍटलिस्ट दिसाल असा सेटिंग हवी, कारण तुमच्याशी कनेक्शन स्थापित करून तुमच्या जीवनातल्या त्या निगेटिव्हिटीला जर दूर करायचं आहे, तर तुमचं स्क्रीनवर दिसणं माझ्यासाठी आवश्यक आहे. सो प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. 2 मिनिटं देते आहे सगळ्यांना रेडी व्हायला. ही साधना करताना रडावसं वाटलं, अश्रूंना बांध घालायचा नाहीये. कारण काही जीवनामध्ये कटू आठवणी असतील, काही दुःखद आठवणी असतील, त्यांना बाहेर निघून जाऊ द्यायचं. जेवढं सहजतेने ही साधना कराल, तेवढा सुंदर अनुभव पुढील आयुष्यात घेणार आहे. कारण एक लक्षात घ्या, स्वच्छ पाऊस पडल्यावर जसं अंगण धुवून निघतं, तसं आजच्या या ध्यान साधनेतनं आपल्या अंतर्मनात असलेल्या सगळ्या कलहाला धुवून, सगळ्या नकारात्मकतेला दूर करून फक्त आणि फक्त चांगल्या आठवणींना आपण मनाच्या गाभाऱ्यात जागा देणार आहे. ओके, चला सुरू करूया. डोळे हलके बंद करायचे आहेत. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, दोन्ही तळहात मांडीवर, तळहात आकाशाकडे. तळहात आकाशाकडे ठेवायची आहे आणि एकदम रिलॅक्स बसायचं आहे. शरीरावर कुठलाही ताण नसावा असं बसायचं आहे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासातून शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज आपण आपलं जे काही वय आहे आणि आजपर्यंत जीही नकारात्मकता आपण आपल्या जीवनात सहन केलेली आहे, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण जे काही पास्ट लाईफचे होते आनंदाचे क्षण, जे आपण आनंदाने जगलोय, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. आज फक्त मनाच्या गाभाऱ्यात आपण परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणी, दुःखांच्या प्रत्येक क्षणाला आपण आपल्या जीवनातून अगदी कायम स्वरूपी डिलीट करूया. अगदी कायम स्वरूपी डिलीट करूया.
तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात, कधी गोड असतात, कधी जीवनामध्ये सुख प्रदान करत असतात, तर कधी या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये दुःखांचं कारण बनतात. आज आपल्याला गेल्या 24 तासामध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो, जर कुणी कळत नकळत तुम्हाला शब्दांनी आणि कृतीने दुखवलं असेल, त्यांच्या त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करा. त्यांच्या त्या नकारात्मक कृतीला माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि म्हणून माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले आनंदाचे क्षण आपण कुलूप बंद करतोय. गेल्या 24 तासामध्ये जे जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहे, त्या प्रत्येक क्षणाला कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचं आहे. अगदी माफ करून टाका कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. तुम्ही मागितलेली माफी किंवा पोचवलेली माफी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही माफी पोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही माफी पोचणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्याचा काळ आठवा. किती घटना घडल्या जीवनामध्ये, काही आनंद देणाऱ्या, काही दुःख देणाऱ्या. माहितीये माफ करणं कठीण आहे, पण त्या दुःख देणाऱ्याच प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात ज्यांच्या शब्दांनी, कृतीने नकारात्मकतेचे भाव आणले, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, अगदी शब्दांनी, कृतीने, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. माफ करा आणि माफी मागा. माफ करा आणि माफी मागा. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची उंची तशीच वाढणार आहे. गेल्या 1 महिन्यामधल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चला मग आता आपण गेल्या 1 वर्षामधल्या घटना आठवूया. अगदी ज्या घटना जास्ती दुःख देणाऱ्या असतील, ज्या गोष्टींनी आपल्याला जे जे त्रास दिलेले आहे, आज सगळ्यांना माफ करून टाका. माफ करा आणि माफी मागा. माफ करा आणि माफी मागा. आणि जीवनातल्या प्रत्येक क्षणाला, आनंदाच्या प्रत्येक आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आजपासनं गेल्या 10 वर्षात कुणी खूप जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल, त्याच्या जाण्याने जीवनामध्ये दुःखाची किनार आली असेल आणि त्यामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षण नकोसा झाला असेल. आज त्या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या आठवणीला आठवा आणि त्या दुःखाला कायमस्वरूपी बाहेर काढा. कायमस्वरूपी बाहेर काढा. आज जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, एखादा जिवलग मित्र, मैत्रीण कायमची दूर झाली असेल, त्या प्रत्येक दुःखाला आज दूर करा. मनाच्या गाभाऱ्यातनं दूर करा. त्यांच्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात ठेवून त्या दुःखांना दूर करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला या मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी आहे. आणि तुमच्या दुःखाला कारणीभूत प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनातील दुःखांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. माफ करा. तुम्ही मागितलेली माफी, तुम्ही दिलेली माफी समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचते. बघा करून, माफ करा, माफी मागा.
माफ करा, माफी मागा. आता तुमचं अगदी इथून शालेय जीवन, तुमच्या करिअरचा फेज, तुमचं बालपण, सगळ्या गोष्टी चलचित्राप्रमाणे तुमच्या समोर येत आहे. काही आनंदाच्या घटना तिथे आहेत, काही दुःख देणाऱ्या घटना आहेत. प्रत्येक चांगल्या घटनेला, प्रत्येक चांगल्या आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक चांगल्या घटनेला, चांगल्या आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि शब्दांनी, कृतींनी, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, शब्दांनी आणि कृतींनी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, अशा प्रत्येक दुःख देणाऱ्या व्यक्तीला माफ करून टाका. कठीण आहे माफ करणं, पण आज तुमच्या जीवनात ज्यांनी ज्यांनी दुःखांचे कारण बनलेले आहे, तुम्हाला दुःख दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, माफी मागा मनोमन. माफी मागा मनोमन त्यांची, मनोमन माफी मागा. आणि आता आपण त्या क्षणात पोचतोय, तो म्हणजे आपला बालपणातला पहिला श्वास घेणारा क्षण, म्हणजे आपला जन्मदिवस. आता आपण त्या क्षणात पोचतो आहे, तो आपला पहिला श्वास, म्हणजे आपण या पृथ्वीवर आलो तो क्षण. बघा, ते इवलस गोंडस बाळ ईश्वराने तुमच्या माता पित्यांच्या हातात दिलेलं आहे. आणि तुम्हाला बघून तुमच्या माता पित्यांना झालेला आनंद अनुभवा. त्यांना तुमच्या प्रथम दर्शनाने झालेल्या आनंदाला अनुभवा. आणि त्या माता पित्यांचा आभार माना की त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या माता पित्यांना मनोमन आभार माना. त्या माता पित्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, खूप काही सोसलेलं आहे. त्यांच्या त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना. त्यांच्या त्या प्रत्येक कष्टासाठी त्यांचा आभार माना. प्रत्येक कष्टासाठी त्यांचा आभार माना. प्रत्येक कष्टासाठी त्यांचा आभार माना. आणि आता आपण या दिव्य ऊर्जांमध्ये बघा, ईश्वराने आपल्याला त्या जन्माच्या वेळी एक कोरी पाटी दिलेली होती. ती कोरी पाटी कशासाठी? जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याने जीवन परिपूर्ण करण्यासाठी ईश्वराने त्यावेळेस आपल्या हातात एक कोरी पाटी दिली होती, की आपल्या संपूर्ण जीवनाला आपण परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्याने परिपूर्ण करू शकू. आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्याने परिपूर्ण करू शकू. आणि आता तीच कोरी पाटी घट्ट पकडून वापस आणायची आहे. कारण इथून पुढे आपण त्याच कोऱ्या पाटीवर आयुष्यामध्ये परत एकदा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करणार आहोत. ती कोरी पाटी हृदयाशी घट्ट पकडा. ईश्वराने आपल्याला परत एक नवी संधी दिलेली आहे, जीवनाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी, जीवनाला संपूर्ण सुखाने परिपूर्ण करण्यासाठी, जीवनामध्ये, आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. दिव्य ईश्वरीय शक्ती आणि दिव्य रेकीची शक्ती, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद तुमच्यात त्या कोऱ्या पाटीवर परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा प्रदान करत आहे. दिव्य ईश्वरीय ऊर्जा त्या कोऱ्या पाटीवर तुमच्या जीवनासाठी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा प्रदान करत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, 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 तथास्तु. ही दिव्य रेकी शक्ती आजपासून आपल्याला जीवनामध्ये परमसुखाची ऊर्जा,
समाधानाची ऊर्जा, आरोग्य आणि ऐश्वर्याची ऊर्जा प्रदान करत आहे. इथून पुढे आयुष्यामध्ये फक्त सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य राहावं यासाठी ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना नमन करायचं आहे, त्यांचा आभार मानायचा आहे, माता पित्यांचा आभार मानायचा आहे आणि हळुवार परत यायचंय. आज फक्त आपलं संपूर्ण मन आपल्या जीवनात घडलेल्या सकारात्मकतेसोबत आणि त्यासोबतच परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासोबत तुम्हाला जोडण्यासाठी या सगळ्या ऊर्जा ऍक्टिवेट झालेल्या आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. स्लोली, स्लोली, स्लोली ओपन युअर आईज आणि थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. जस्ट रिलॅक्स, ओपन युअर आईज. सो कोण कोण माफ करू शकलं आणि ते माफ करूनच हलकं झालं? ग्रेट. बघा, जीवनात प्रत्येक क्षण हा नवा आणि फ्रेश असतो. घेतलेला एक श्वास किंवा जगलेला एक दिवस कधीच जीवनात रिपीट होत नाही. पण आपण हे जीवन जगत असताना खूप सारे नकारात्मकता, इसने ऐसा कहा उसने वैसा किया, या सगळ्या नकारात्मकता आपण वर्षानुवर्ष कॅरी फॉरवर्ड करतो. वर्षानुवर्षांचे ते नकारात्मक आठवणींचे क्षण आपल्या जीवनामध्ये उपस्थित असतात आणि वर्तमानातल्या या जीवनाला खरोखर आनंदी करण्यापासून आपल्याला थांबवत असतात. आणि मग आपल्याला जे पाहिजे असतं ना ते घडत नाही. आणि जीवन खरोखर खूप सुंदर आहे. आणि या रेखेच्या माध्यमातनं जर का खरंच आपण माफ करायला शिकलो तर आपण भरपूर गोष्टी आपल्या जीवनामध्ये याच पद्धतीने आणू शकतो आणि जीवनाला अधिक आनंदी करू शकतो. सो या सुंदर जीवनासाठी आपल्या जीवनाला असंच सकारात्मकतेने परिपूर्ण करायचंय. का करायचंय? कसे जगलात तरी तो दी एंड कधी ना कधी लागणार आहे. पण आज जर कोणाला माफ करू शकलो ना तर मग आयुष्य खूप सुंदर आहे. आणि या जीवनाला ते सुंदर करण्याची खूप सुंदर ऊर्जा आहे. म्हणून द्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही द्याल ना, एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो इथून एवढा प्रवास करतो. जन्माता मूड बांधलेली असते, जाताना हात रिते झालेले असतात. कुणीही करोडोची प्रॉपर्टी कमवली असेल तरी 1 रुपयाचा लावलेला सिक्का तो सुद्धा सोबत जात नाही. या जगामध्ये आणण्यासाठी कोणीतरी लागतं आणि पोचवण्यासाठी पण कोणीतरी लागतं. मग जन्म आणि मृत्यूमधला जो वेळ आहे तेच म्हणजे जीवन आहे. आणि या जीवनाला जर आपण आज आत्ता या क्षणापासून जेवढाही आपल्या त्या शेवटच्या श्वासापर्यंतचा वेळ लागलेला आहे तो का रडत घालवायचा, का तणावात घालवायचा? मग आजपासून कोण संकल्प करतोय की आजचा दिवस त्या ईश्वरी कृपेने मला मिळालेला आहे आणि आजच्या दिवसाला मी परमसुखी, समाधानी,
आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य बनवण्यासाठी मी काम करणार आहे. रोज जर या संकल्पने आपण जागृत झालो आणि रात्री झोपताना याच जे काही आजचा दिवस झालेला आहे त्याला थँक्यू म्हणून ईश्वरचरणी समर्पित केला आणि परत नव्या दिवसाच्या नव्या ऊर्जांची प्रार्थना केली, मग आयुष्य कसं राहील थोडा विचार करा. रोज अशी ऊर्जा जर आपण जीवनाला देत गेलो, आयुष्य कसं राहील. सॉरी रेडी, कोण कोण संकल्प करताय या सुखांसोबत जगण्याचा? सांगा शीतल पाटील मॅडम, काय म्हणताय? करताय संकल्प या आनंदी जगण्याचा? माईक ऑन करा, तिथे माईकचं बटन असेल. हो हो हो. चला ग्रेट. माधुरी मॅडम बोला, आर यू रेडी? यस. खरंच खरंच थँक्यू. थँक्स मॅम, तुमच्यामुळे म्हणजे आता मला असं वाटलं खरंच की मी माझ्या वडिलांचे आभार मानू शकली. एक ओझं होतं ना मनावर, ते खरंच कमी झाल्यासारखं वाटतंय. आणि कोणाला माफ करणं म्हणजे खूप लहानपणी माझी मैत्रीण होती, तिने असंच माझ्याशी भांडण केलं होतं. तर मग ते सतत मनात येत राहायचं की हा ती अशी भांडली होती आणि मध्ये मध्ये राग येत राहतो. पण आज माफ केलं तर उलटून तो त्रास माझाच कमी झाला. थँक्यू मॅम, तुम्ही एवढं चांगलं शिकवता आम्हाला म्हणून. थँक्यू. अगदी तुम्हाला सांगते, आपले एक जुने स्टुडंट होते आणि का माफ करावं लागतं, का या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवावं हे करावं लागतं? कारण माझा आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअर? ओके, ज्यांना आवाज येत नाही त्यांनी त्यांचं नेटवर्क चेक करा, कारण माझा आवाज एकापर्यंतही पोहोचत असेल तरी माझं नेटवर्क ओके आहे. तर ते जे सर होते ते 13 वर्षाचे असताना त्यांच्या त्यांचा आईसोबत जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. कारमध्ये जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांची आई दगावली आणि हे सर 13 वर्षाचे असताना कोमात गेले. आणि जेव्हा ते माझ्याशी जेव्हा भेटले तेव्हा त्यांचं वय 33 वर्ष होतं. ते कोमातनं बाहेर आले तोपर्यंत आईच्या सगळ्या विधी वगैरे पूर्ण झाल्या होत्या आणि त्यांची याददाश्त गेल्यामुळे फक्त कोणीतरी फोटोतली दाखवलेली आई की तुझी, तेव्हा एवढा मोबाईल नव्हता की त्यांचे व्हिडिओज आणि सगळं आपल्याला भेटेल, कुणीतरी दाखवलेली आई की हा फोटो तुझ्या आईचा आहे, तुझी आई अशी दिसायची, तुझी आई अशी वागायची, तुझ्या आईचा असा स्वभाव होता. त्यांना एवढंच माहिती होतं आणि त्यांना खूप खंत होती की मला ती आई आठवत नाहीये. जे 13 वर्ष मी आईसोबत जगलो ते मी पूर्ण माझ्या मनातनं पुसल्या गेले आणि त्यांचं दुःख खूप त्यांच्या जीवनात होतं. मग त्यांना मी एक टास्क दिला, सेकंड लेवलमध्ये आम्ही एक टास्क देत असतो कंप्लेंटला कंप्लीट करण्यासाठी. आणि त्यांना म्हटलं की आईचा फोटो आहे ना घरी, त्या फोटो समोर बसून तुम्हाला ज्या ज्या भावना आईबद्दल वाटतात त्या कागदावर पत्रासारख्या लिहून काढा आणि ते पत्र आईसमोर वाचून दाखवा आणि मग उद्या सांगा तुमच्यासोबत काय घडलं. त्यांनी तसंच केलं, आईला पत्र लिहिलं आणि ते वाचून दाखवलं. आणि ते वाचत असताना त्यांच्या डोळ्यातनं इतके अश्रू वाहिले म्हणे की जे 13 वर्षापासून 33 वर्षापर्यंत जे त्यांनी आईच्या कमतरतेचा भाव सहन केला होता, ते पत्र वाचताना तो भाव विरून गेला आणि त्याच आईला नव्या ऊर्जांनी जणू त्यांनी प्राप्त केलं. जेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते, कुठेतरी त्यांना असा भास झाला की आईची ती मायेची थाप त्यांच्या पाठीवर आहे. आणि म्हणून कठीण असतं त्या गोष्टींना विसरणं. म्हणून जे तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं ना की जे काही तुमच्या जीवनातलं दुःख आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, लिहा, फाडा आणि जाळा. कारण अशा घटना काही कारणात आपण काय करतो, कंप्लेंट मोडमध्ये जगतो. आज कितीतरी लोक असे आहेत जे एकाकी, म्हणजे आपण जोडीदाराची कंप्लेंट करण्याचं माझ्याकडे काउन्सिलिंगचं काम असतं, तर बरेचसे व्यक्ती जोडीदाराची कंप्लेंट करतात की आमचे असे आहे असे आहे. जरा त्या
सिंगल पॅरेंटला विचारा, सिंगल व्यक्तीला विचारा, जो एकाकी आयुष्य काढतोय जोडीदाराविना, त्याच्या जीवनात कशा पद्धतीने त्यांनी सहन केलेला आहे. कधीतरी त्याचा त्रास जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात खूप दुःख आहे, लोकांच्या जीवनात खूप दुःख आहे, पण आयुष्य आहे, सुखदुःखांच्या सावलीमध्ये आपल्याला पुढे जावंच लागतं. पण तरी देखील एक लक्षात घ्या, जीवन खूप सुंदर आहे. कसंही असलं तरी ते जगावंच लागतं. आणि म्हणून कसंही जगायचं नाही आपल्याला, त्याच जीवनाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न आणि दीर्घायुषी बनवायचं आहे. रोज करायचं काहीच नाही त्याच्यासाठी. रोज सकाळी उठल्यावर आपल्या असण्याचा, आपल्या कुटुंबांच्या असण्यासाठी ईश्वराला थँक्यू म्हणा. आपल्या असण्याचा आणि त्या आपल्या सोबत आपले सगळे नातेवाईक, ईश्वराचा आभार माना. रोज रात्री झोपताना नव्या दिवसाच्या ऊर्जांची ऊर्जा ईश्वराला मागा आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल करून झोपा. बघा, हळूहळू आता तुम्ही गुलाबाला स्पर्श केलाय. आता तुम्ही निर्माण कसं करू शकता? गुलाबाला स्पर्श केला, गुलाबाचा स्पर्श प्रत्येकाने बघितलेला आहे. ऍट प्रेझेंट कुणाचा गुलाब नसेल. मी एक पुढे 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल करते. बघा तो गुलाब तुमच्या जीवनात येतो का? आणि मग मी सांगते की कशा पद्धतीने त्या गुलाबाला आपण आपल्या जीवनात अट्रॅक्ट करू शकतो. 2 मिनिटं डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि एक श्वास सोडा. परत एक श्वास घ्या आणि आता कल्पना करा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. अगदी तुम्हाला आवडतं तसं. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल, किंवा पूर्ण उमललेलं असेल. अगदी एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला प्रथमता दिलेलं ते फूल असेल. अगदी जवळच्या व्यक्तीने ते प्रथमता तुम्हाला दिलेलं फूल असेल. हळुवार त्या फुलाला चेहऱ्याजवळ आणा. बघा त्याचा रंग तुम्हाला किती मनमोहित करताय. त्याचा सुगंध तुमच्या मनामध्ये एक दिव्य प्रसन्नता आणतोय. त्याचा सुगंध तुमच्या मनामध्ये एक दिव्य प्रसन्नता आणतोय. आणि त्या प्रसन्नतेमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल प्रकट झालेला आहे. एक सुंदर स्माइल प्रकट झालेला आहे. एक सुंदर स्माइल प्रकट झालेला आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. जणू आज आपला बर्थडे आहे आणि आपल्या बर्थडेला ते फूल कोणीतरी गिफ्ट केलेलं आहे. आणि ते फूल बघून तुमच्या चेहऱ्यावर एक दिव्य स्माइल आलेला आहे. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच स्माइल सोबत स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक अँड ओपन युअर आईज. हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. कुणाकुणाला तो सुगंध जाणवला, कुणाला फूल जाणवलं, कुणाला रंग जाणवला, जस्ट टाईप इन चॅट बॉक्स. कुणाकुणाला जाणवला? व्हेरी गुड. आता बघा, ऍक्च्युअल मध्ये ना आपल्याकडे फूल होतं, त्याला आपण अनुभवू शकू. मग आपल्या ब्रेन मध्ये आपल्या जवळ नसलेला फूल आपण अनुभवला. मग आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपण जर रोज व्हिज्युअलाइज केलं तर ते प्रकट होईल की नाही होईल. आणि म्हणून जीवनामध्ये असलेल्या दुःखांना दूर सारायचं, त्यांना विचारतही येऊ द्यायचं नाही. आलं तर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, एक मंत्र देते. जर कळत नकळत नकारात्मक विचार आले तर मंत्र कोणता आहे? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि प्रत्येक पॉझिटिव्हिटीला
आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अट्रॅक्ट करायचं आहे आणि काय म्हणायचं आहे, लाईफ इज वंडरफुल, आयुष्य खूप सुंदर आहे. आणि त्याला अधिक सुंदर करणारी ही दिव्य ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवलेली आहे. आपल्या जीवनामध्ये आपण या ऊर्जांचा अनुभव घेतलेला आहे आणि या ऊर्जांसोबत आपण असंच सुंदर जीवन जगत आहे. सो आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे, वंडरफुल आहे. तर या आयुष्याला असंच सुंदर जगण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये काय करायचंय, इथून पुढे काय करायचंय. एपीजे अब्दुल कलाम सरांनी काही वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्यांना आपल्या जीवनामध्ये आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे. इथून पुढच्या प्रत्येक क्षणामध्ये ती ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनात कनेक्ट करायची आहे. आणि एकच मिनिट जरा. सो आपल्याला आजपासनं काय करायचंय, की आज आयुष्यामध्ये ओनली फॉर टुडे जगायला शिकायचं, की मेरे जिंदगी में आज का दिन मिला. मग आजच्या दिवसाला कशा पद्धतीने सुखी ठेवायचं आहे, समाधानी ठेवायचं आहे, आरोग्य संपन्न, ऐश्वर संपन्न आपल्या हातात आहे. त्याला ती जीवनशैली कसं असावी हे आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहे. व्हॉट इज रेकी ऍक्च्युअल. आपण या 3 दिवसात काय केलं, आपली तयारी केली आपल्या जीवनाला आनंदाने परिपूर्ण करण्याची. उद्या आपण रेकी काय करते, कशी काम करते, आणि रेकीचे 5 तत्व ज्यांनी जीवनात अवलंबले त्याच्या जीवनात परमसुखाची, समृद्धीची ऊर्जा नक्कीच येणार आहे. आणि खरोखर त्या सुंदरतेचा अनुभव तुम्ही जीवनात घेणार आहे. तर कलाम सरांनी 5 वाक्य सांगितले. पण आज आपल्याला जगायचं काय म्हटलं, आय एम द बेस्ट. रोज स्वतःला सांगा, आय एम द बेस्ट. कारण आपण या जगातलं युनिक लोक आहोत, आहोत की नाही. पहिले तो आत्मविश्वास आपल्यात आला पाहिजे ना. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम अ विनर, टुडे इज माय डे अँड गॉड इज ऑलवेज विथ मी. काय म्हणायचं आहे, रोज सकाळी ईश्वराला, म्हणजे जे मी आरशात बघाल तर रोज स्वतःला सांगा, आरशात बघितल्यावर, फ्रेश झालं, आंघोळ करून झाल्यावर, यस आय एम द बेस्ट. काय म्हणायचं आहे, पहिलं वाक्य, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम अ विनर, टुडे इज माय डे अँड गॉड इज ऑलवेज विथ मी. ईश्वर प्रत्येक क्षण माझ्या सोबत आहे. आणि मग आयुष्य जगा. आजच्या दिवसाला कितना भी चाहो रिपिटेशन है क्या. काय वाटतं, जीवनाला रिपिटेशन देऊ शकता का तुम्ही, कालचा दिवस आज जगू शकता का, निश्चितच नाही. आणि या जगामध्ये एक प्रसिद्ध प्रेयर आहे जी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. माझी आज थोडा टेक्निकल एररला पीपीटी ओपन होत नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी, तर त्याच्या म्हणून पीपीटी दाखवू शकत नाहीये. पण हो पूर्ण प्रेयर तुम्ही गुगलवर सर्च करा, मी ती प्रेयर तुम्हाला पर्सनली पाठवून देते. हो पूर्ण प्रेयर इतकी प्रभावी प्रेयर आहे. ती प्रेयर जर तुम्ही कुठल्याही गोष्टी जी तुमच्या आयुष्यात कम्प्लीट होत नाहीये,
एखाद्याचं अर्निंग गोल असेल, एखाद्याला नातेसंबंध सुधारायचं असेल, एखाद्याला आरोग्य सुधारायचं असेल, तर ती प्रेयर दररोज तुम्ही 21 टाइम रिपीट करा. आणि मग बघा, ओरली रिपीट करा मनातल्या मनात. यू विल फाइंड द चेंज इन युअर लाईफ. प्रेयर आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. प्रेयर काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मी स्वतःला माफ करत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आय एम सॉरी, आता याला अफर्मेशन मध्ये कसं चेंज करायचं? हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड. स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणायचं असेल तर हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. असं 21 वेळा म्हणून बघा, आणि ऍटलिस्ट 21 दिवस करून बघा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल दिसेल. आता नातेसंबंधांसाठी या प्रेयरचा वापर कसा करायचा? हे माय लवली रिलेशनशिप, किंवा माझं हॅप्पी मॅरिड लाईफ. प्रत्येकाचं परमिशन वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं नातं वेगळं असू शकतं. एखाद्याला वैवाहिक जीवन, ते मुलांसोबत, पतीसोबत, संपूर्ण कुटुंबासोबत आनंदी जगायचं असेल, तर हे माय लवली किंवा हॅप्पी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी. म्हणजे त्या गोष्टी घडण्यासाठी जर माझ्याकडनं काही चुका होत असेल, त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, त्यासाठी मला माफ करा. आणि जे सुंदर जीवन मला दिलंय त्यासाठी थँक्यू. आणि कळत आय लव्ह यू, मी या सगळ्या गोष्टींवर प्रेम करते. आणि कळत नकळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल, तर त्यासाठी मी स्वतःलाही माफ करते. बऱ्याचदा काय असतं, लोकांना माफ कराल पण आपण स्वतःला माफ करत नाही, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. तर हे माय हॅप्पी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. त्यानंतर पैशा, आयुष्यामध्ये अर्निंगचं गोल. तर प्रत्येक तुमचं जे काही अर्निंगचं गोल असेल ते म्हणायचं, हे माय अर्निंग गोल दिस मच अमाऊंट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जेव्हा तुम्ही या पद्धतीने वारंवार त्या प्रेयर स्वतःसाठी करायला सुरुवात कराल, 21 दिवस एका कामासाठी, किंवा एक नॉर्मल प्रेयर तुम्ही बनवून सुद्धा या पद्धतीने करू शकता. तर हो पुन्हा प्रेयर आणि कलाम सरांचे ते 5 वाक्य दररोज तुम्हाला स्वतःला आरशासमोर उभं राहून म्हणायला सुरुवात करा. आणि येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये नेमका काय सकारात्मक बदल होतो, तो आपण बघू शकतो. भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, एव्हरीथिंग इज माइंड, व्हॉट यू थिंक यू बिकम. जसा तुम्ही विचार कराल तसंच तुम्ही बनणार आहे. मग आजपासनं आपल्या जीवनाला कोणत्या ऊर्जांशी जोडायचंय? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, असे अफर्मेशन आपल्याला द्यायचे आहे. तर कोण कोण संकल्प करणार आहे? आज से कुछ अलग होगा, कारण उद्या आपण ऍक्च्युअल रेकी शिकणार आहोत. सो इफ एनी शेअरिंग, आजचं सेशन कसं वाटलं, किंवा ओव्हरऑल 3 दिवसात जे काही तुम्ही लिहून जाळून फाडून जाळून राहिले आहे आणि एक पॉझिटिव्ह अफर्मेशन करायला लागले, सो काय चेंज फील केला? यू कॅन शेअर मी, एनिवन. अगदी स्वतःहून ज्यांना वाटतं आहे, दोज वॉन्ट टू शेअर, रेज युअर हँड. ओके, अनम्यूट करा सर. बोला सर, अनम्यूट करा, वानकडे सर. मॅडम मस्त वाटतंय, छान वाटतंय. जर आपण या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला तर बदल होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतो मॅडम बदल. Yes. आणि शेतीचं पीक यायला 4 महिने लागतात, 3-4 महिने. मग हो, आपल्या जीवनामध्ये आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं पीक काढायलाही तेवढे महिने मेहनत करायची, त्यामुळे 90 दिवसात मेहनत करायला लागेल. करायचं आहे. ओके, हो. चला, ऑल हो द मॅडम. बेस्ट. थँक्यू. दयानंद सर, अनम्यूट करा, माईक ऑन करा, दयानंद सर. बोला सर. एक्सपिरियन्स एकदम एक्सलंट होता.
ऍक्च्युली आपल्याला डे ऑफ बर्थ माहिती नव्हता, पण आज तुमच्या निमित्ताने आपण तिथं पण पोहोचू शकलो. ऍटलिस्ट इमॅजिनेशन, पॉझिटिव्ह इमॅजिनेशन झाली आणि ऍटलिस्ट स्वतःला बघितलं कसं होतो आपण. आणि तो लाईफ मधला बेस्ट एक्सपिरियन्स होता जो तुमच्यामुळे शक्य झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आत होत्या त्या काढता आल्या बाहेर, ज्या गरज नव्हत्या. आणि ती जागा दुसऱ्या चांगल्या गोष्टी भरता येईल आता आजपासून. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रियंका मॅडम. हॅलो मॅडम, क्लासचा आजचा तिसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलेलं की निगेटिव्ह सगळं जाळून टाका, तर ते मी जाळल्यानंतर कालचा दिवस माझा खूप छान गेला एकदम. आणि परत काल तुम्ही सांगितले की तुम्ही पहिलं स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका, म्हणजे ते एक नवीन पॉइंट मिळालं मला तुमच्याकडून की तुम्ही स्वतःसाठी स्वतःला विसरताय पूर्णपणे. तर स्वतःसाठी पहिले जगायला शिका आणि त्याच्यानंतर बाकीच्यांचा विचार करा. तर थँक्यू सो मच, छान मिळाली माहिती. थँक्यू. नवनीत सर, नवनाथ सर. नमस्ते. नमस्कार सर. तर काल ऍक्च्युली सेशन मिस झालं. काल माझं रूट कॅनल होतं, तर ते मिस झालं. तर आज खूप छान वाटलं. खूप असं मला म्हणजे 5-6 दिवस असं खूप निगेटिव्ह वाटत होतं मला, की ऍक्च्युली मी गावाला आलोय माझ्या मामाच्या बेडमध्ये. तर मला मुंबईला जायचं होतं. मला खूप बेचैनी वाटायचं, माझ्या मुलीला बघायचं मला खूप. पण ते आता खूप या सेशन नंतर खूप मला रिलॅक्स वाटायला लागलं. मला ती बेचैनी माझी गेली इन्स्टंटली. खूप छान एक्सपिरियन्स होता. असं जादूसारखं वाटलं मला. ग्रेट. थँक्यू. थँक्यू. सगळं काही आपल्या आतमध्ये ईश्वराने देऊन दिलेलं आहे आणि त्या ईश्वराला आपण थँक्यू म्हणायचं विसरून जातो. दररोज आपल्याला तो उठवतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे थँक्यू वाली भावना आणायला सुरुवात कराल आणि मग आयुष्यामध्ये इथून पुढच्या 90 दिवसामध्ये जर जे काही आपण शिकतोय त्यामध्ये इतका आमूलाग्र बदल होतो की जीवनामध्ये तुम्ही तुम्हाला मागता मागता थकाल, हे जीवन तुम्हाला देता देता थकणार नाही. आयुष्य एवढं सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर आपण करणार आहे. हर्षद सर बोला. माईक माईक ऑन करा सर. हॅलो. हा बोला. मॅडम ते म्हणजे मन तर मोकळं झालं, पण मध्ये मध्ये आवाज जात होता त्याच्यामुळे आहे ना, म्हणजे पूर्ण एमटी झालं. आता जे आपण रेमेडीज केली ना, जे काही हे केले ना मेडिटेशन, त्याच्याने पूर्णपणे मन मोकळं झालं. पण पुढे आता त्याच्यामध्ये मध्ये आवाज गेल्यामुळे मला ते काही कळलं नाही. सर, आपण उद्यापासनं जी रेकी शिकणार आहे. आता आपण काय केलं, शेतकऱ्याची जशी जमीन तयार करतो नवीन पिकासाठी, ती हा हा जमीन हा आपण तयार केली आज. त्याच्यात आपण हा. उद्या पेरणी करणार आहे. उद्यापासनं पेरणीला सुरुवात करणार आहे. तर त्याच्यामुळे ओके. आज खाली होणं हे बहुत जरुरी था. हा, तेच 2 दिवसापासून मी फार टेन्शन मध्ये होतो. पण आज जे काही मी कोणाला दुखवलं किंवा मला कोणी दुखवलं, या सगळ्या गोष्टी मी केल्या. माझा ऍक्च्युली नेटवर्कचा इश्यू झाला म्हणून मी आता यांना गॅलरीत येऊन उभा राहिलो. तर मग ते त्याच्यामुळे मन मोकळं झालं. पण पुढे नंतर आवाज माझा गेला, मग मी शेवटी काही गॅलरीत आलो. हरकत नाही सर, आजचं रेकॉर्डिंग अपलोड झाल्यावर हा. तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्ही ते ओके. एकदा परत सकाळी उद्या अर्ली मॉर्निंग प्रॅक्टिस करू शकता. दॅन यू विल गेट द रिझल्ट. हा. ओके, थँक्यू मॅडम. स्वाती मॅडम बोला. हॅलो. हा बोला. थँक्यू मॅडम. सर्वात आधी तुम्हाला, थँक्यू. मला आयुष्यात म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच बोलणं झालेलं माझ्या नंदेशी. ते मला बोलले की तू 10 वर्षात काहीच केलं नाही आयुष्यात. ऍक्च्युली मी एक्झाम द्यायची, तर ती एक्झाम मी फेल झाले बऱ्याच वेळा आणि आता मी सोडलंय ते. तर याचा मी इतका त्रास केलेला स्वतःला, बेचैनी, अस्वस्थता खूप वाटायची. पण 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी मन मोकळं झालंय माझं, म्हणजे एक शांतता आलीये. खूप म्हणजे खूप, एक जे माइंड असतं आपलं नेहमी इकडे तिकडे फिरत असतं, ते आपण एक लिमिटेड केलंय की यांचा विचार करायचा नाही. सोडून द्यायच्या गोष्टी ज्या सुटत नव्हत्या माझ्याच्याने. थँक्यू मॅडम. येस, ग्रेट, छान. हा बोला सर, अनम्यूट करा. सर अनम्यूट करा. हा बोला. हां. ती तर थँक्यू मॅडम तुम्हाला पण, आणि सगळ्यात आधी तर माझ्या आईला, कारण माझ्या आईमुळे मी हे सेशन जॉईन करू शकलेलो. माझं नाव सचिन पाटील आहे, माझ्या आईचं नाव शोभा पाटील.
आजचं जे सेशन होतं ते खूप शांत आणि सकारात्मक वाटलं मला. यामध्ये जर विचार म्हटले तर सेशनमध्ये खूप हलकेपणा आणि आतल्या ऊर्जेचा प्रवाह जाणवला. ज्या ठिकाणी मनात ताण किंवा काळजी होती तिथं एक प्रकारे शांतीचा स्पर्श मिळाला. शरीर जरा रिलॅक्स झालं आणि मनही स्थिर वाटलं. असं वाटलं की आपल्या आतल्या ज्या नकारात्मक भावना आहेत त्या हळूहळू सोडल्या जात आहे आणि नवी सकारात्मक ऊर्जा येत आहे. आणि हा संपूर्ण अनुभव जणू कुणीतरी आपल्या आत्म्याला शांतपणे मिठी मारल्यासारखं होतं. ऍक्च्युली मी कंपनीमध्ये आहे आणि 1 तास मी हे सेशन जॉईन करतो आईच्या आग्रहावरून. ओके. हो. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. गीता मॅडम. गीता मॅडम. हॅलो. थँक यू सो मच मॅम. फर्स्ट ऑफ ऑल खूप छान वाटतंय. 3 दिवस झालेत. पूर्वीसुद्धा मी असे काही सेशन हे केले होते, पण 1-2 दिवसात कंटाळून मी ते सोडलेत. पण आज 3 दिवस मी कंटिन्यू तुमचं सेशन केलं आणि असं पहिल्यांदा झालंय की आय एम स्टेबल ऑन, म्हणजे मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने हे तुमचं ऐकते, जे तुम्ही काही सांगताय. आणि ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये असल्यामुळे मला माझा व्हिडिओ ऑन नाही करता येत आहे, याचं फार मोठं दुःख आहे मला. पण सॅटर्डे संडे मी ट्राय करणार आहे की व्हिडिओ ऑन करून तुम्हाला कनेक्ट करणार आहे, कारण सॅटर्डे संडे ऑफ असतो मला. ऑफिसमध्ये असल्यामुळे मला फक्त मोबाईलवरती मी कनेक्ट होऊन ऐकते तुम्ही जे काय सांगता आणि त्या गोष्टी फॉलो करते. एक सेपरेट कॅबिन असल्यामुळे तो एक बेनिफिट आहे मला की मी ते मेडिटेशन वगैरे करू शकते. एवढंच. आणि खूप छान वाटतं. यापूर्वीसुद्धा मी जे काही अशा फ्री हे केले होते कनेक्ट, पण ते 1-2 दिवसामध्ये सोडले, कारण तेवढं कनेक्शन मला त्यांच्याबरोबर झालं नाही जे तुमच्याबरोबर झालं आहे. अँड दॅट इज हीच पॉझिटिव्हिटी मी पुढे कंटिन्यू करणार आहे 10 दिवस. थँक सो मच फॉर दॅट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सो भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत रेकीला जाणून घ्यायला. आणि उद्याचं सेशन खूप छान राहणार आहे, कारण 5 प्रिन्सिपल्स जेव्हा तुम्ही रेकीचे समजाल आणि रेकी काय आहे, कसे काम करते हे समजाल, तर अजून त्याचा आनंद आपल्याला अनुभवता येणार आहे. सो थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.